डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरिबी इतकी होती की त्यांना पुस्तकं घेऊन देता देता त्यांचे वडील रामजी बाबा कैक वेळेला कर्जबाजारी झाले. पण मुलाचा विद्या व्यासंग पूर्ण करण्यासाठी त्यांनी कैक वेळेला कर्जबाजारी होणं सुद्धा पत्करलं. माझ्या घरात नीट उजेड नाही म्हणून मी अभ्यास कसा करू अशी कारण ते देत बसले नाहीत. रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली ते बसले पण अभ्यास पूर्ण केला. पण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता अफाट होती. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. 10 वर्षापूर्वी वाचलेल्या पुस्तकाचे संदर्भ ते 10 वर्षानंतर अचूक द्यायचे. लोक विचारायची 10 वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक तुमच्या अजूनही जसंच्या तसं लक्षात आहे. विलक्षण, अफाट, कोण ही बुद्धिमत्ता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ही मला माझ्या परिस्थितीनं दिलेली देणगी आहे. माझी परिस्थिती पुस्तकं विकत घेण्यासारखी नव्हती. माझ्या वडिलांकडे पैसे नसायचे. त्यावेळी लहानपणी एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं. ते पुस्तक ज्यावेळी माझ्या हातात पडायचं त्यावेळी मी विचार करायचो आज हे पुस्तक आपल्या हातात पडलंय, उद्या ते परत आपल्याला मिळेल का नाही माहिती नाही. त्यामुळे आत्ताच वाचताना असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये.